आणि जेव्हा 15 मिनिटं पूर्ण होतील आयोजक महत्वाची सूचना देतात, तिथून एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 3:55 सामन्याला सुरुवात. महेश सिनियर बॅकफुटला गेले यावेळेस कव्हर्स आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू उडवलेला ऑन द राईज खेळला गेलेला आडव्या बॅटने कव्हर ड्राईव्हचा अत्यंत दर्जेदार फटका. सुरुवात चौकाराने. चौकार. महेशच्या विरोधात आलेला हा फटका आपण बघतो. योगेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस आणखी एक चांगला फटका इनसाइड आउटचा. आणखी एक नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. कलात्मक क्रिकेट. अधिकची ताकद वापरत नाहीत फलंदाज. अवे फ्रॉम दी बॉडी खेळतायत. चेंडूच्या रेषेपासून अलग झाले, त्यानंतर बॅटचा चेहरा दाखवला आणि चेंडूला पाठवलेला आहे. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर एजन्सी मराठीच्या पलीकडे. चौकार. दोन चौकार लागोपाठचे पाहायचे. चौकारांची तिकडी इथे पूर्ण केली जाईल का? समोर ठेवलाय. समोरच्या दिशेने इथे उडवलेला आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या पद्धतीचा फटका या अगोदरच्या डावामध्ये सुद्धा फलंदाज योगेशने खेळून दाखवला होता. हाय एल्बो ने फटका खेळणं हे कधी पॉसिबल होतं? ज्यावेळेस तुमची हँड आय कोऑर्डिनेशन अत्यंत चांगली असेल. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यासाठी अशी असते की बॉडीचा शेप योग्य रीतीने होल्ड करावा लागतो, तर ते शक्य आहे. हेड पोझिशन जर लूज झाली तर हा फटका खेळता येणं हे बऱ्याचदा अशक्य बनत असतं. किंबहुना चेंडू बराच काळ हवेमध्ये असतो. आणखी एक चांगला फटका आहे इथे ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये धडपडले, पडले, तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पार निघून गेला. चौकार. कक्षाच्या उजव्या बाजूला जो गदारोळ सुरू आहे तो बंद करा. चौदा धावा धावपलकर आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रवीण सावळा याची अत्यंत चांगली फलंदाजी आपण पाहिली. योगेश मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. कमी गतीने फेकला गेलेला चेंडू आहे. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षणाची रचना प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही बदलाल तर ते हेरण्यामध्ये खरं तर इथे सामर्थ्य दाखवते फलंदाज. आणि इथे गॅप हेरला, त्याचबरोबर भेदला. एक क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता. आणखी एक चौकार आला. आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉटम हँडचा अत्यंत चांगला वापर करतोय फलंदाज. आणखी एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. आणखी एकदा चेंडू सीमा पार. आणखी एक A1 क्वालिटीचा योगेशचा ब्रँडेड चौकार. दूरवरच्या टोकाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाज महेश ज्युनियर इकडे येत असलेला आपण बघतो. महेश सिनियरच्या विरोधात आक्रमक सुरुवात मिळवलेली आहे फलंदाजी करणाऱ्या योगेशने. काय फलंदाज खेळलेत योगेश. 4 चौकार त्याच्या बॅटमधून. खरं तर 5 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. बघा, मॅन्डेटरी पॉवर प्ले खेळत असताना तुमच्याकडे असा फलंदाज हवाय जो षटकारांपेक्षा चौकार अधिक खेळू शकतो. आणि त्याच पद्धतीने फलंदाजी ते या फलंदाजाने योगेशने केलेली आहे. चौकार ज्यावेळेस तुम्हाला खेळायचे असतात त्यावेळेस तुमचं टेक्निक साऊंड असणं अत्यंत गरजेचं आहे. तंत्र तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे, तर तुम्ही चौकार खेळू शकता. षटकार बॅटचा स्विंग करून बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आल्यानंतर बऱ्याचदा मारले जातात किंवा ते मारता येऊ शकतात, परंतु चौकार खेळणं तितकं सोपं नसतं. दुसरं षटक महेश ज्युनियर. स्ट्रायकिंगला बॅटर यावेळेस प्रवीण. अर्धशतक या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवसामध्ये ज्यांनी झळकावलेला आहे तो प्रवीण सावळा अर्थात बंटी. स्ट्रायकिंग एंडवर होता. ऑफ ड्राईव्हचा फटका त्याच्या वतीने खेळला गेलेला आहे.
इथे आता या धावपलकाचा वेग कमी करण्याचं काम किंवा ते कार्य, ती जबाबदारी स्वीकारावी लागेल गोलंदाज महेश ज्युनियरला. जबाबदारी घेणारे खांदे कधी अशक्त बनत नसतात, ते सशक्त बनतात असं म्हणतात. ती जबाबदारी उचलावी लागेल. समोरच्या दिशेने फोर्सिबल फटका. रिॲक्शन टाइम तितका जास्तीचा नव्हता महेश ज्युनियरकडे, त्याचमुळे हा झेल तिकडे त्यांना टिपता आला नाही. बघा, एक महत्वाची गोष्ट असते की गोलंदाजाला स्वतःचा मोमेंटम असतो. रनवे अप्रोचमध्ये तो 10-15 पावलांचा रनअप घेऊन समोर आलेला असतो. त्याचमुळे लगेचच थांबणं आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपणं किंवा शतरक्षण करणं हे अत्यंत कठीण बनत असतं. रिॲक्शन टाइम त्यासाठी फार कमी मिळाला. योग्य प्रतिक्रिया नोंदवता आली नव्हती क्षेत्ररक्षकाला, असे आपण म्हणू. स्वतः गोलंदाज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची लिफ्ट बघा, बॅटचा स्विंग बघा. आता या बॅटच्या स्विंग मध्ये जर चेंडू आला तर मला असं वाटत नाही कोणतंही मैदान असं असेल जिकडे सीमारेषा क्लिअर करू शकत नाही हा फलंदाज योगेश. तिखे तेवर असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. उद्देश स्पष्ट आहे फलंदाजाचा. कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला अवाक करण्याचा प्रयत्न. विविधता दाखवायची आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करायची आहे. थिंकिंग चांगली आहे गोलंदाजाची. या पद्धतीने तुम्हाला विचार करता आला पाहिजे, परंतु इथे प्रॉपर ऍप्लिकेशन लेवल दाखवता आली नव्हती. तुमच्याकडे असं ज्ञान असलं पाहिजे, त्याचं उपयोजन करत असताना कोणत्याही पद्धतीच्या अडचणी तुमच्या समोर येऊ नयेत. बॅकफुटला गेले. इथे अत्यंत चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. डेलिकेट टच, बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. ग्रेट हिट. पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 30-30. या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणशेष. पहिल्या षटकामध्ये 22 आलेले आहेत. तुलनात्मक दृष्ट्या या षटकामध्ये तितका मार पडलेला नाही गोलंदाज महेश ज्युनियरवर, परंतु आणखी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. सुरुवात कधी कधी तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला चांगली मिळते, ती टिकवणं फार कठीण असतं. आखूड टप्प्याचा चेंडू दरम्यान आपण बघतो इथे कमी गतीने फेकला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळताना आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा असणार आहे. आता बऱ्यापैकी इथे डॅमेज कंट्रोल केलेलं आहे की जे डॅमेज केलं होतं या अगोदरच्या गोलंदाज महेशने. आक्रमकता स्वीकारली होती फलंदाज योगेशने. समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, थोडा जरा आवाज आपण कमी करा, अदरवाईज आपण आपली जागा बदला. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पूर्ण तिसरीसाठी एक मार्गी प्रयत्न आहे आणि या 2 धावांनी धावपलक आपण बघू शकू जाऊन पोहोचलेला आहे 32 अर्थात 32 वर. 2 षटकांचा खेळ संपतो. एकही फलंदाज बाद नाही इथे जुगरेवाडी या संघाचा. तिसरं षटक आपण पाहू शकू यावेळेस सुरू केलं जाईल. बघा वेळ किती वापरले याकडे लक्ष द्या. 3:55 सामन्याला सुरुवात झालेली आहे. योग्य वेळेमध्ये 2 षटकं हाताळलेली आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करण्यासाठी एक्सपिरियन्स कंटेंडर पद्माकर व्यापारी याचा वापर इथे केला जातोय. पद्माकर भाऊ म्हणून सगळ्यांसाठी परिचित असणारे हे व्यक्तिमत्व. पाहायचे ते भाऊ इथे योग्य वेळेला संघाच्या अडचणीच्या काळामध्ये उभे राहतात का. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रवीण सावळा अर्थात बंटी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. त्याच्या नावावर चेंडू पडल्यानंतर कंपॅरेटिव्हली खाली राहतो आणि हेच आव्हान आहे आता इथे फलंदाजासाठी. बघा लगेचच नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडे जातात. इथे त्याचे कान फुंकण्याचा प्रयत्न करतात. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे असं म्हटलं जातं आणि त्याचा विरोधाभास जर पाहिला तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. उजव्या इष्टेच्या फार बाहेर निघून तयार होते, यावेळी सफल झाले आणि त्यानंतर इथे हुक करण्यामध्ये सफल ठरले. यशस्वी फटका, आणखी एक गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार.
38 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहात. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, त्यानंतर आडव्या बॅटने मोठा प्रहार दाखवला. या पद्धतीने तुम्हाला खरं तर तुमचं ज्ञान योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे, त्याचबरोबर सल्ला मसलत करता आली पाहिजे आपल्या पार्टनर बरोबर. इथे काय झालेलं आहे, पंच आमच्याकडे वळत आहेत. उजव्या यष्टीच्या फार बाहेर चेंडू ठेवला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल वाईडच्या रूपाने. धावपलक याचमुळे पुढे जाईल. एकूण धावांचा जर विचार केला तर ते आहे 39 अर्थात 39. तिसरं षटक पद्माकरच्या वतीने फेकलं जात आहे. या अगोदर एक षटकार जरूर आलेला आहे त्याच्या विरोधात. कमबॅक करावा लागेल. इथे काय झालेलं आहे, यष्टी रक्षकाला हा चेंडू व्यवस्थितरित्या अडवता आला नाही. बाईच्या रूपाने हा चौकार मिळतो. एखादा चेंडू निर्धाव फेकण्यासाठी किती कसरत करावी लागते, काय काय करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये, हे गोलंदाजालाच ठाऊक असतं. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे असं म्हणतात. आणि अशा वेळेला मग तुम्ही यष्टांच्या मागे जर यष्टी रक्षक म्हणून पाठबळ पुरवणार नसाल तर तुमच्या समोरच्या अडचणी वाढतील. पराभवाच्या खोल गर्तेकडे तुम्ही जाऊ शकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली वापसी करतायत गोलंदाजी तर चांगली राहिलेली आहे. एक षटकार जर वगळला तर इतर सगळे चेंडू गोलंदाजाने योग्य रीतीने हाताळलेले आहेत. आणि विशेषत्वाने तुम्ही कोणत्या फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजी करता हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत अर्धशतक दाखवलं त्याला शांत ठेवण्याचं काम करणं खूप कठीण आहे. फोर्सिबल हिट, पावलांचा वापर केला, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. आडव्या बॅटने इथे पूल केलेला आहे, शॉर्ट आर्म पूल ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम षटकार. चेंडूचा खेळ येणं अजून शेष आहे या षटकात. जर आपण विचार केला या षटकामध्ये एक चौकार आलेला आहे, एक षटकार आलेला आहे, दोन षटकार एक चौकार आलेला आहे, एक चेंडू वाईड आहे. त्यामुळे आता हे जे विश्लेषण आहे ते गोलंदाजीच्या विरोधात चाललेलं आहे. फुलटॉस इथे कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बंटी उपस्थित आहेत. ऑल आउटची ऍड मला आठवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार. ज्या पद्धतीने बंटी यांना मी गेली अनेक वर्ष खेळताना बघतो, आज जरा त्यांच्यावर काहीतरी मानसिक तणाव आहे. त्यामुळेच काही चुका निश्चितच होतात त्यांच्याकडून. थोडे नाराज सुद्धा आहेत. त्यांच्या समर्थकांनीही इथे गोंधळ घातला होता थोडंफार, त्याचा प्रेशर त्यांच्यावर आला असावा. 3 षटकांचा खेळ इकडे संपतो. धावपलक त्याचमुळे पुढे गेलं. 53 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा हव्यात म्हणजे तुम्ही सामना जिंकू शकता, या पद्धतीचं कोणत्याही इक्वेशन अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये नाही. अलीकडचं टेनिस क्रिकेट म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीचे इम्प्रोवाइज फटके आलेले आहेत. अलीकडे गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर फार कमी असते. या स्पर्धेचं दर्जेदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ओमसाई ठोणे त्याचबरोबर माऊली स्पोर्ट्स मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविकास आघाडी चषक 2025 ही स्पर्धा आपण सगळेजण अनुभवत आहात. या स्पर्धेमध्ये फार मोठी जबाबदारी इथे पार करत असताना या विभागातील युवा नेतृत्व अविनाशजी मुरबाडे आणि त्याचबरोबर बंटी वडवले असतील, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी टिळक असतील, त्याचबरोबर इतरही सगळे सहकारी, त्यांच्या सगळ्यांचं आपण कौतुक करूया. बघा, तुम्ही झोपेमध्ये वाघ मारला म्हणून कधी शिकारी बनत नसता. तुम्ही झोपेमध्ये विमान चालवलं म्हणून वैमानिक बनत नसता. काही गोष्टींची चर्चा करणं वेगळं, शाब्दिक वल्गना करणं वेगळं आणि प्रत्यक्ष रूपाने त्या पद्धतीने वागणं किंवा काही गोष्टी सत्यात उतरवणं हे फार वेगळं आहे. ही स्पर्धा याच पद्धतीने तुमच्या आमच्या पसंतीस उतरत असताना या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. इथे या आयोजकांच्या वतीने फार मोठी मेहनत या स्पर्धेला सत्यात आणण्यासाठी केली गेलेली आहे. त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. गेल्या वर्षीचं पर्व या स्पर्धेचं अत्यंत चर्चेत राहिलं होतं. फार मोठी चर्चा या स्पर्धेने मिळवली होती. यशस्वी आयोजन झालं होतं या स्पर्धेचं गेल्या वर्षी आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना, तीच ओढत असताना याही वर्षी स्पर्धेचं दमदार दिमागदार आयोजन आपल्याला या आयोजकांच्या वतीने अर्थात अविनाशजी मुरबाडे, बंटीजी वडवले, टिळकजी आणि इतर सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने, ओमसाई ठुने, माऊली स्पोर्ट्स मानिवलीच्या वतीने होत असलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान षटकार आला होता.
आणखी एक समोर ठेवलाय, समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका. बंटी तिकडे उपस्थित आहेत. बंटीने यावेळेस धोक्याची घंटी वाजवलेली आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजाला इथे खेळाडू कक्षामध्ये परतावं लागत आहे. चांगलं योगदान फलंदाज योगेश आणि व्यक्तिगत 38 धावपलकर जोडत असताना फलंदाज योगेश बाद. वैभव जात आहेत क्रमांक 3 साठी. बघा बॅटिंग ऑर्डर ठरलेली आहे, ज्यामध्ये सुरुवात बंटी, त्याचबरोबर त्याच्या साथीने योगेश असे दोन फलंदाज. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी हार्ड हिटर बॅटर वैभवचा वापर करण्याचा निर्णय घेत आहेत संघ कर्णधार. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. ही परिस्थिती सूट करते फलंदाज वैभवला, त्याची ज्या पद्धतीने फलंदाजीची शैली आहे. समोरच्या दिशेने उडवलेला आहे, इथे अंतर मिळेल का हा फार मोठा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. महेश सिनियरच्या वतीने इथे झेल टिपण्यात आलेला आहे आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश मिळते. इथे यावेळेस गोलंदाज पंचमने फलंदाज वैभवला बाद केलेला आहे. निवृत्ती जात आहेत क्रमांक 4 साठी फलंदाजीला. निवृत्ती हे सुद्धा एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत. जुगरेवाडी क्रिकेटिंग युनिटचा जर आपण विचार केला तर आदिवासी क्रिकेटने टेनिस क्रिकेटला काय दिलं हा एक फार मोठा प्रश्न आहे. आदिवासी क्रिकेटने टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठी शिस्त दिलेली आहे, की जी कोणत्याही आदिवासी टीमच्या वतीने तुम्ही बघू शकता. त्यांचं मैदानाच्या आतमध्ये जाणं, मैदानातून बाहेर येणं, त्याचबरोबर पंचांच्या विरोधात न जाणं, बऱ्याचदा कोणताही वादविवाद न करणं, त्यांना जर पेनल्टी दिली गेली तर ती शांत चित्तेने स्वीकारणं, ह्या सगळ्या गोष्टी आदिवासी क्रिकेट संघांच्या वतीने आपण सगळेजण स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज एखादी पेनल्टी जर अनाऊन्स झाली तर तिकडे अत्यंत प्रक्षोभक प्रतिक्रिया मिळत असतात. या सगळ्यापासून आपल्याला वाचावं लागेल. कोणताही आयोजक एखाद्या संघाला पेनलाइज करतात त्यावेळेस तुमचं काहीतरी चुकलेलं असतं म्हणून करतात. एकूण धावा या षटकारानेशी गोलंदाजीसाठी तयार आहे आणि इकडे धगधगतं रान सुरू झालं होतं. इथे आडव्या बॅटने आणखी एक फटका आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडले, कमी मिळाली चौकाराची हमी. आणखी एक चौकार. शेवटचा चेंडू या सत्रातील इकडे फेकला जाईल. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 69. 69 75 पर्यंत हा डाव जाईल का, आणि तो जर न्यायचा असेल तर एक षटकार दाखवावा लागेल फलंदाज निवृत्तीला. यावेळेस समोरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक बंटी उपस्थित आहेत. इथे एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून गेलेला आहे. शेवट अत्यंत समर्पक, गोड केलेला आहे, दिमागदार बनवलेला आहे. शेवट एकदा तुम्ही गोड केला की ड्रेसिंग रूम मध्ये तुमच्या बरोबर सकारात्मक ऊर्जा जात असते आणि दुसऱ्या सत्रामध्ये ती तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करत असता. ओव्हरऑल पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या अंती धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या त्या म्हणजेच तब्बल 73 आणि 74 धावांचं लक्ष गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. पर्व आपण अनुभवतात या स्पर्धेत प्रतिवर्षाप्रमाणे. याचाच अर्थ गेल्या वर्षी समालोचनासाठी मी उपस्थित होतो. यावर्षी शेड्यूल थोडं बहिस्त असल्या कारणाने खरं तर या स्पर्धेची पूर्ण वेळ जोडता आलं नव्हतं. आयोजक अगदी माझ्या सलोख्याचे आहेत. अत्यंत चांगले संबंध या अविनाश मुरबाडे, त्याचबरोबर बंटी असतील, टिळक असतील यांच्याबरोबर आहेत. आज संध्याकाळीच कराड प्रीमियर लीग अर्थात सातारा येथे एक मानाची स्पर्धा तालुकास्तरीय तिथे जायचं आहे. उद्यापासून ती स्पर्धा सुरू होते, त्यामुळे या स्पर्धेच्या उर्वरित दिवसांमध्ये समालोचनासाठी यावं लागणार नाही. त्यासाठी अविनाश मुरबाडे आपल्या सगळ्या टीमची मी
दिलगिरी व्यक्त करतो. संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार इथे मांडतो आणि समालोचनासाठी दुसऱ्या डावामध्ये आणि यानंतरच्या सामन्यासाठी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक जुन्नर भूषण निखिलजी ठोंबरे सरांना. धन्यवाद. बाळ्या मामा एक नंबर. आपण विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर करतोय या विभागातील आणि मुरबाड तालुक्यातील अप्रतिम समालोचन सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असे सुनील शेळके सर यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मी दुर्वादादा मुरबाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन आपण ज्यांचं ऐकलं असे सुनील शेळके सर यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मनापासून धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल ओम साई ठुणे व माऊली स्पोर्ट मानेवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. विकास सर, हा विशेष सन्मान आपण पाहतात ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला सुनील शेळके सर यांचा केला जातोय. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हा विशेष सन्मान. धन्यवाद, मनापासून आभार. धाबलकर धावसंख्या 73-74 धावांचं लक्ष्य मावली स्पोर्ट मानिवली या टीमच्या समोर सेट केलं आहे टीम जुगरेवाडी या संघाने. पहिल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे तो संघ आपण पाहिला मावली स्पोर्ट मानिवली. आणि आता देखील 73 बनवलेल्या 4 षटकांच्या लढतीमध्ये 74 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जीवावर संपूर्ण मानिवली संघाला खुश केलं होतं तो खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बिगिट केलाय मैदानाच्या आतमध्ये महेशने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले होते. चेंडू जायला आता सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आमिर वाजव ना भाई. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन झालाय माऊली स्पोर्ट मानिवली या टीमचं. महेशच्या पाठमधून दमदार फटका. इथे कमबॅक डिलिव्हरी मैदानामध्ये टाकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला प्रवीण. पहिल्या बॉलवर पहिल्या मॅच मध्ये प्रवीणच्या विरोधामध्ये चौकार आला आणि या बॉलवर याही मॅच मध्ये चौकार आला, परंतु दुसरा चेंडू त्याने चांगलाच हाताळला. 4 धावा धाबलकावर. इथे टाकलेला हा चेंडू फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. लॉंगॉन मध्ये पेट्रोलिंग करत असताना फिल्डर त्यांच्याकडून चुकी झाली. पहिल्या बॉलवर तिथे चौकार आला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 5 धावा. फाइन द बोट 5 धावा. पाठलाग करायचा 74चा. आक्रमक सुरुवात मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला महेश ज्युनियर स्ट्रायकर इनवर. गोलंदाजी चांगली राहिली महेशची. इथे बॅटिंग देखील तितक्याच ताकदीची करावी लागेल. प्रति षटकामध्ये आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर तो 18.50चा. त्यामुळे धावा बनवाव्याच लागतील. इथे टाकलेला बॉल लढव्या पाठनं फटका चांगला. मानिवली गावची पावर दाखवत असताना महेश ज्युनियरने ठोकला हा उत्तुंग फटका. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे.
4 की 6. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. काय निर्णय येतो ते पाहायचं आपल्याला. 6 की 4. जबरदस्त टोला होता महेशच्या पाठीमधून. चार धावा त्या बॉलवर येतील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती आता 9 या धावसंख्येवर. उत्तुंग फटका मैदानाच्या क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळतं. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 ऑन द बोर्ड. टीम माऊली स्पोर्ट मानिवली. 11 धावा. 74 चा पाठला करायचा. शेवटचे चेंडू 19 शिल्लक. अजूनही 63 बनवायच्यात. मोठे फटके ख्या बेस लागतील. इथे प्रत्येक सामना डुवर डाय. 24 बॉल मध्ये पूर्णपणे कसब लावायचा आपल्या सरावाचा. फुल टॉस. चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवर येतील. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. दापलकावर धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 14. शेवटचे चेंडू 18 बनवायच्या 60 धावा. टीम माऊली स्पोर्ट मानिवली व्यापारी या टीमला संधी देवा DJ अमीर शेख. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 14 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भरत यांच्या हातामध्ये बॉल सोपवला. स्ट्रायकर एनवर महेश या खेळाडूला पाहतोय. महेश ज्युनियर. नॉन स्ट्रायकर एनवर महेश सिनियर आहेत. प्रभावित केलं या खेळाडूने नॉन स्ट्रायकर एनवरच्या. परंतु सध्याच्या घडीला ज्युनियरने जिम्मेदारी आपल्याच खांद्यावर घेतली. 18 बॉल 60चं समीकरण. या गोष्टी या खेळाडूंसाठी नवीन नाही आहेत. याच मैदानावर असलेला सराव, त्यांनीच केलेलं आयोजन. आज पाहूया कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं. 18 बॉल 60चं समीकरण. पाडाळ्याच्या विपक्ष जुगरेवाडी खेळणार की पाडाळ्याच्या विपक्ष खेळणार मानिवली ते येणारे 18 बॉल सांगून जातील. 18 चेंडू 7चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. भरतच्या हातामध्ये चेंडू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर भरत. फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळेल आणि महेश ज्युनियरच्या पाठमधून एक टप्पा खात चेंडू दणदण करत सीमा पार 4. राहील. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. DRS घेतलाय वेस्ट ऑफ हाईट साठी आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या धावपलिकावर 18. 56 अजूनही बनवायच्या. 17 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅकवर भरत. स्ट्रायकर इनवर महेश ज्युनियरला पण पाहतोय. 17 चेंडू 56चं समीकरण. इथे टाकलेला चेंडू पॅडवर आदळतोय. पंचांकडे खूप मोठा अपील. पंचांचा नकारा.
टाकलेला हा चेंडू सुंदररीत्या आपण पाहतोय. खूप मोठं बिझी शेड्यूल आहे आमच्या तीनही पंचांचं. त्यामध्ये दिनेश कापडी सर सध्याच्या घडीला पंच म्हणून आहेत, परंतु सर्वाधिक मागणी ॲज अ कोच म्हणून त्यांना आपल्याला पाहायला मिळते, ते दिनेश कापडी सर आहेत. दुसऱ्या बाजूला गणेशजी गायकर आपण पाहतोय. जेवढे चांगले पंच आहेत तेवढं चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. फुल टॉस आणि तो फुल टॉल वसूल करत असताना महेश ज्युनियरने ठोकलाय षटकार. आलाय तो भरतच्या विरोधामध्ये खेळत असताना महेश ज्युनियरच्या पाठमधून संघ जाऊ संख्या 24 अजून 50 बनवायच्यात. शेवटचे 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू 50 धावा. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करत असताना महेशला आपण पाहतायत. महेश ज्युनियर मानिवलीचा सुपरस्टार आहे. आज आपल्या संघाला जिंकून देईल का? भरत तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅट चेंज आणि तिथेही चेंडू जाईल आता सीमा रेषा पार. 4 चौकार. जीव धावसंख्या 28 धावा आहेत. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भरत समोर आपण पाहतोय महेश ज्युनियर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू फरार. या बॉलवर महेशच्या बॅट मधून अजून एक चपराक. धावा 4 चौकार. ज्युनियरच्या मैदानाच्या महेश ज्युनियर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 13 बनवायच्या धावा. 42 11 चेंडूत बनवल्यात 32. टीम एका बाजूला आपण पाहतोय माऊली स्पोर्ट मानिवल्याने त्यांना फाईट करत असताना जे गावदेव स्पोर्ट क्लब जुगरेवाडी. अंतिम बॉल. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 16 ची सरासरी 32 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12. 21 ची सरासरी बनवायच्यात 42 धावा. संधी देऊयात आमिर शेखला आणि ऐकूयात आणि बनवायच्यात 42. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण वैभवला पाहतो. आमचे स्कोरर ज्यांच्या अक्षरावर प्रत्येक जणाने प्रेम करावं, ज्यांच्या अक्षरावर, ज्यांच्या लिखनावर, ज्यांचे प्रत्येक स्पेलिंग जर आपण पाहिले सागर प्रत्येक जण प्रेमात पडेल असे आमचे मोहनजी गोल्लेत. त्यांचं सहर्ष स्वागत करू. पहिला चेंडू आणि तिथे फलंदाज बाद. महेश बॅक टू द पवेलियन.
विकेट येताना जे मात्र पाहायला मिळाली महत्वाची विकेट महेश सिनियरला मात्र परतावं लागतं. न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन दाखल होताना पाहायला मिळतील. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 42 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला महेश ज्युनियरने खूप चांगला खेळ केला, त्याला साथ देणं गरजेचं होतं आणि मागील सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये अक्षरशः विलन बनत मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये सतीश दाखल होतील 3ऱ्या क्रमांकावर. 11 चेंडू आहेत, 42चं समीकरण आहे. जो संघ जिंकेल तो पाडाळे या संघाबरोबर अंतिम लढत जे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. मान्यवरांची मांदियाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही आभारी राहू. तुमचा अमूल्य वेळ आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत आणि ओम साई ठुणे आणि माऊली स्फुट मानिवली व्यापारी आयोजित या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. तिथे रनआउटची संधी आहे आणि पंचांचा निर्णय 3ऱ्या पंचांकडे. 3ऱ्या पंचांची मागणी. पहिला आऊट झालाय तो महेश सिनियर होता आणि आता बाद होणारा महेश ज्युनियर. OUT फलंदाज बाद. निमित्तानं अरुणदादा घावट आणि त्याचबरोबर संतोषदादा कंठे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीच्या देखील बॅटवर बॉल येत नाहीये. सध्याच्या घडीला चर्चा भरपूर होईल मानिवले गावामध्ये बंटीची. 2 बॉल आतापर्यंत डॉट खेळलेत. 32. इथे आडव्या बॅटनं फटका चांगला सजवला. एक टप्पा खा, चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. 4 रन. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्तीचा इशारा. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला ती 36. 36 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. संधी देवा डीजेला. योगेश आलेत आता अंतिम षटकामध्ये. पाहूयात त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर. कॉटनबोर्डची संधी होती. थोडंसं लेझी क्रिकेट त्याकडून पाहायला मिळालं. 2 धावा आल्यात सतीश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतात 38. तयारीमध्ये राहायचंय पूर्णपणे टीम. बाडाळे बी. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फटका दमदार आहे आणि ते चेंडू सीमा पार आहे. षटका. ही परिस्थिती अशी झाली टीम मानिवलीची. दुकान बंद झालं आणि गिराईकाला सुरुवात झाली. इथे षटकार आलाय. संघा धावसंख्या 44. 44 ऑन द बोर्ड. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे.
4 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. योगेश इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. संघाची धावसंख्या धाबलेकवर आपण पाहताय ती 46 धावा. सुटलेले कॅच त्यानंतर आलेला संघ दबावामध्ये. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धाबलेकवर 47. एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे 27 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. 48. एक चेंडू 26 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत एकदा वाली संघाची धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावर 49 आणि 24 धावांनी पराभव टीम माऊली स्पोर्ट व्यापारी मानिवली या टीमचा होतोय. चला टॉस साठी संपर्क साधा. आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. मॅन ऑफ द मॅच हा किताब जातो योगेश या खेळाडूला. बॅटिंग करत असताना जबरदस्त प्रदर्शन, गोलंदाजी चांगली राहिली. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. आणि तदनंतर अरुणदादा घावट आणि संतोषदादा कंठे यांच्या शुभ हस्ते प्रथम मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील घेणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या सामन्याची नाणेफेक. अरुणदादा घावट आणि संतोषदादा कंठे